निमजपूर गावात म्हातारी विमला आपली नात शीतल बरोबर राहायची आणि तिचा मुलगा, सून आणि नातू शहरात राहायचे. यावेळी सुट्टीमध्ये ते शहरातून गावाला फिरायला येतात. त्या तिघांना बघून विमला आणि शीतल खूप खुश होतात. ते आल्यामुळे विमला त्यांच्यासाठी मक्के की रोटी आणि सरसों का साग बनवते. वा आई, आज तर मज्जाच आली. खूप दिवसांनी गावातलं हे जेवण जेवायला मिळालंय. आजी, इथे चांगलं जेवण कुठे मिळेल? म्हणजे चाऊमिन, बर्गर, पिझ्झा. हे सगळं खातोस तू, म्हणूनच जरा तुझं शरीर बघ, कसा ढोल सारखा नुसता फुगतच चाललायस. अगं आजी, मी अजून लहान आहे. जिम मध्ये गेलो की मग फिट राहीन. तुम्ही शहरातली मुलं ना अगदी बिघडून गेला आहात. आधी सगळं बाहेरचं चटपटीत खाऊन असं वजन वाढवायचं आणि मग नंतर तीच अतिरिक्त वाढलेली चरबी घालवण्यासाठी जिम मध्ये जाऊन पैसे घालवायचे. अगं आजी, तुला नाही कळणार. शहरात ना तुझ्या नातवाचा स्वॅग आहे. स्वॅगचं तर माहित नाही, पण फॅट नक्कीच आहे. जाड्या कुठला? मला जाड्या म्हणतेस तू? थांब जरा, आता बघतो तुझ्याकडे. आई, मी पण त्याला तेच सांगत असतो, पण हा माझा ऐकतच नाही. त्याला आता सवयच लागलीये बाहेरच्या खाण्याची. त्याला पण काही दिवस तू माझ्याकडे सोड, नाहीतर त्याचं आरोग्य असंच बिघडून जाईल. शीतलकडे बघ जरा, इथे राहून कशी फिट राहिलीये. मी नाही राहणार इथे. बाबा, तुम्ही तर म्हणाला होता आपण काही दिवसात परत जाऊ. कोण म्हणालं? आई बाबा तर इथे 1 महिना राहणार आहेत. बाबा, ही खरं बोलतीये? हो बाळा, आता इतक्या वर्षांनी आलोय म्हटल्यावर 1 महिना तर थांबलंच पाहिजे ना. काय बाबा, तुम्ही 4 दिवस म्हणून मला घेऊन आलात. आता मी बिना मोमोज, बर्गर माझे दिवस कसे काढू? जा ना, बॅगेत मॅगी, पास्ता आणून ठेवलेत. त्याच्यातलं काहीतरी बनवून आण ना माझ्यासाठी. हे मॅगी पास्ता खाऊन ना सगळं पोट खराब होऊन जातं. मी तुझ्यासाठी वरण भात आणि आजीने केलेली चटणी घेऊन येते. मला नाही खायचं हे सगळं. तुला मी सांगितलंय तेच बनवून आण तू. काही वेळानंतर शीतल रोहनसाठी मॅगी बनवून घेऊन येते. रोहन ती मॅगी खातो. मग शीतल म्हशीचं दूध काढायला निघून जाते. तेव्हाच रोहनही तिथे जातो. अगं, म्हशीचं दूध तर कोणी पण काढू शकतं. मी तर एका चुटकीत काढीन. हे जाड्या, तुला येतं का तरी दूध काढायला? तू तर फक्त जंक फूड खाऊन नुसता फुसकाबार झालायस. शहरातलं ते भेसळयुक्त खाणं खाऊन तुझं शरीर एकदम फुग्यासारखं फुगलंय. राहू दे, तुला हे सगळं जमणार नाहीये. मी दाखवतो तुला दूध कसं निघत नाही, बघतोच मी. रोहन बादली घेऊन म्हशीजवळ बसतो आणि दूध काढण्यासाठी प्रयत्न करू लागतो. तेव्हाच म्हैस त्याला जोरात लाथ मारते आणि तो दूरवर जाऊन खाली पडतो. ते बघून सगळेजण जोरजोरात हसू लागतात. मग संध्याकाळी शीतल जेवणामध्ये भेंडीची भाजी आणि पोळी करते. अरे, हे काय बनवलंय तुम्ही परत? मी किती वेळा सांगितलंय, मी ही भेंडीची भाजी नाही खाणार आहे. दुपारी पण तू आजी कसली भाजी दिली होतीस? तू खूप ड्रामेबाज आहेस. तुझी बहीण बघ कशी आवडीने खातीये भेंडीची भाजी. अगं, ती आहेच घासपूस खाणारी. तू तिला कचरा जरी दिलास तरी ती आवडीने खाईल, पण मी नाही खाणार. अरे, असं कसं बोलतोस तू तुझ्या मोठ्या बहिणीबद्दल? जे आहे ते आहे. तू आता गावात आला आहेस. तुला आता हेच जेवण जेवायला लागेल. चल आता गुपचूप खाऊन घे बरं. रोहन कसा बसा भेंडी बरोबर एक पोळी खातो आणि मग झोपून जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तो उठून येतो तेव्हा बघतो की शीतल रात्रीची शिळी पोळी खातीये. आई, तिला जरा बघ ना, ती आंघोळ न करताच रात्रीची शिळी पोळी खातीये. अशी कशी आहे ही? गप्प बस तू. घरातलाच खातीये ना ती. तुझ्यासारखं चिप्सचं पॅकेट घेऊन तर फिरत नाहीये ना. रोहन सुरुवातीपासूनच शहरात वाढलेला होता, पण शीतल मात्र 6 वर्षापासूनच आपल्या आजीबरोबर गावात राहत होती. गावात राहिल्यामुळे शीतलला सगळं काही खाण्याची सवय होती. सगळ्या भाज्या शेतातच व्हायच्या. पण रोहन मात्र सुरुवातीपासूनच शहरात राहिला होता आणि तेव्हापासूनच त्याला बाहेरच्या खाण्याची सवय लागली. यामुळे त्याचं वजनही खूप वाढत होतं. असंच एक दिवस तो गावात खेळत असताना त्याच्या मागे गल्लीतलं एक कुत्रं धावतं आणि त्याच्यापासून वाचण्यासाठी तो खूप जोरात पळत होता. पण आपल्या स्थूल शरीरामुळे तो जोरात धावू शकत नव्हता आणि मग तो खाली पडला. ते कुत्रं त्याला चावणारच होतं तेवढ्यात शीतल तिथे येते आणि ती त्याला काठी मारून तिथून पळून लावते. अरे बापरे, मला तर वाटलं होतं आज हा मला चावून त्याची चांगली पार्टीच करून घेणार. घरी आल्यानंतर रोहन खूप सारे चॉकलेट्स, मॅगी आणि मॅक्रोनी खातो. मग अर्ध्या रात्री तो पोट पकडून ओरडायला लागतो. मेलो मेलो. आई, आजी, माझ्या पोटात दुखतंय खूप. हे असला अट्रम सट्रम खाऊन तुझ्या पोटात आता गॅस झाला असेल. ओरडतोय तर असा की जणू काही पोर जन्माला घालतोयस.
खरंच बाबा, माझ्या पोटात खूप दुखतोय, मला डॉक्टरांकडे घेऊन चला. उमेश त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो, जिथे डॉक्टर त्यांना म्हणतात, हे बघा, याला फूड पॉयझनिंग झालंय आणि त्यामुळे त्याच्या पोटात दुखतंय. इंजेक्शन आणि औषधं देऊन त्याला घरी पाठवलं जातं. यानंतर जर तू मला जंक फूड खाताना दिसलास ना, तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल. नाही खाणार बाबा, आता तरी लेक्चर बंद करा. तुम्ही सगळे काळजी करू नका. आता उद्यापासून मी याला गाईचं कच्चं दूध आणि शेतातली ताजी ताजी भाजी आणूनच त्याला करून देईन. आजपासून त्याच्या खाण्यापिण्यावर मीच लक्ष देत जाईन. आता रोहन तब्येतीच्या भीतीने घरातलं साधं जेवणच जेवू लागला होता, ज्यामुळे तो काही दिवसातच एकदम फिट आणि निरोगी होतो. शहरातल्या आणि गावातल्या खाण्यात जमीन आसमानाचा फरक पडतो. शहरातली लोक मसालेदार आणि तेलकट खाऊन आजारी पडतात आणि कमी आयुष्य जगतात, तर गावातली लोक मात्र साधी आणि शेतातल्या ताज्या भाज्या खाऊन एकदम हेल्दी राहतात आणि बिना आजाराचे दीर्घायुष्य जगतात.